पश्चिम आशियात वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात एस्मा कायदा लागू करण्याचा निर्णय घेतलाय। इंधन आणि गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेला अत्यावश्यक सेवा कायदा नेमका काय आहे आणि संपूर्ण देशभरात त्याचा काय प्रभाव दिसणार आहे, पाहूया त्या स्पेशल रिपोर्टमधून। देशात एस्मा तातडीने अंमलबजावणी करण्याचा भारत सरकारचा हा आदेश आणि याच आदेशामुळे आता युद्धाची धग सर्वसामान्यांपर्यंत किती पोहोचली आहे आणि आगामी काळात याचे किती चटके बसणार याचा अंदाज येतोय। केंद्र सरकारने देशभरात एस्मा म्हणजेच इसेन्शियल सर्व्हिसेस मेंटेनन्स ऍक्ट लागू करण्याचा निर्णय घेतलाय। घरगुती स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। सरकारने तेल शुद्धीकरण प्रकल्प, पेट्रोकेमिकल युनिट्सना एलपीजीचे उत्पादन वाढवण्याचे निर्देश दिले। तसंच महत्त्वाच्या हायड्रोकार्बाईन स्रोतामधून अधिकाधिक एलपीजी उपलब्ध करून देण्यास सांगितले। या उपाययोजनांमुळे घरगुती गॅसचा पुरवठा अबाधित राहील असा सरकारचा विश्वास आहे। एस्मा आवश्यक सेवा देखभाल अधिनियम हा भारतीय संसदेत 1968 साली मंजूर करण्यात आलेला कायदा। या कायद्याचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांच्या दैनंदिन जीवनासाठी अत्यावश्यक असलेल्या सेवांमध्ये कोणताही अडथळा निर्माण होऊ नये याची खात्री करणे। या कायद्याअंतर्गत अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संप किंवा काम बंद करण्यास प्रतिबंध। जर अशा सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काम करण्यास नकार दिला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते। हा कायदा कमाल 6 महिन्यांसाठी लागू केला जाऊ शकतो। सरकारने हा निर्णय अचानक घेतलेला नाही। गेले 11 दिवस अमेरिका, इस्रायल, इराणी लष्करी संघर्ष सुरूच आहे। त्यामुळे जागतिक बाजारात नैसर्गिक वायू आणि इंधनांच्या किमतीमध्ये चढ उतार होत आहेत। भारतात गॅस वितरण केंद्रावर सिलेंडरच्या, पेट्रोल पंपावर गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत। सरकारने आधीच एलपीजी सिलेंडर बुकिंगमधील अंतर 21 दिवसावरून 25 दिवसांपर्यंत वाढवलं आहे। साठेबाजी आणि अनावश्यक मागणी टाळणं हा यामागचा उद्देश आहे। आता देशभरात एस्मा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। देशात सध्या एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे। अफवेमुळे किंवा भीतीमुळे बुकिंग वाढल्यानं मागणीत अचानक 15 ते 20% वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे। एक छोटं कुटुंब वर्षभरात 14.2 किलोचे साधारणतः 7 ते 8 सिलेंडर वापरते। ते सुद्धा काटकसरीने वापरण्याचं आवाहन करण्यात येते। केंद्र सरकारनं संसदेला दिलेल्या माहितीनुसार भारताकडे सध्या कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादनाचा एकूण सुमारे 74 दिवसांचा साठा उपलब्ध आहे। त्यामुळे जागतिक तणाव किंवा पुरवठ्यातील अडथळे निर्माण झाले तरी काही काळासाठी देशाच्या ऊर्जेची गरज पूर्ण करता येईल असा विश्वास व्यक्त केला जातोय। युद्धाची परिस्थिती बघता भारत सरकारनं ऊर्जा पुरवठा सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत। एस्मा लागू करणे हे त्यापैकीच एक। अत्यावश्यक सेवांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यावर सरकारचा भर आहे। सर्वसामान्य नागरिकांना याचा आता किती फायदा होतो ते आगामी काळात नक्की दिसेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।